जय हरी माऊली. आम्ही पंढरपूर निघालेलो आहोत आणि आता पंढरपूरमध्ये पोहोचलोसुद्धा. चंद्रभागेमध्ये आम्ही अंघोळ केली. नेहमीचे भाविक चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या आसपासच्या परिसरामध्ये अंघोळ करतात. आम्ही दुसऱ्या तीरावरती जे इस्कॉनचं श्रीकृष्ण मंदिर आहे त्या बाजूने गेलो होतो आणि त्या बाजूचा व्ह्यू आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण सर्वजणच महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरले, देशभरातले, जगभरातले लोक पंढरपूरमध्ये येतात. परंतु या बाजूनेही अनेकाला अंघोळ करता येते, माहिती नसावं. तर या बाजूचा हा व्ह्यू आहे. हा श्रीकृष्ण मंदिराचा परिसर आहे. म्हणजे इस्कॉन ज्या नावानं प्रसिद्ध आहे, प्रभुपाद यांचे मंदिर. आणि त्याचा हा तट आहे. या बाजूनं पूर्णपणे अशा पद्धतीने बांधकाम केलेलं आहे. स्वच्छता अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवली जाते आणि आम्ही ही सगळी मंडळी या ठिकाणी बॅगा वगैरे ठेवून आता या ठिकाणी स्नान करण्याचा प्रयत्न करू. समोर इस्कॉनचा परिसर आपण पाहतो आहे. बाजूला नयनरम्य अशा पद्धतीचं दृश्य ह्या साईडनं दिसतं आहे. चंद्रभागा, त्यातील संथ असं पाणी आणि पुढल्या बाजूला जे पुंडलिकाचं आपलं मंदिर आपण नेहमी दर्शन घेतो ते पुंडलिकाचं मंदिर, हा व्ह्यूज या बाजून आम्ही घेतलेला आहे. या ठिकाणीही अनेक भाविक पंढरपूरमध्ये आलेले होते आणि इस्कॉनचे लोक हे असे भगव्या कपड्यामधले या ठिकाणी साफसफाई करतात. या ठिकाणी आम्ही थांबून अंघोळ वगैरे केली आणि तिथून पुढे आम्ही आता दर्शनाला वगैरे जाणार होतो. आपण तेही पाहू. तत्पूर्वी इस्कॉन मंदिराचं दर्शन घेतल्याच्यानंतर पुढला परिसरसुद्धा आहे, ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करू. पंढरपूर हे पांडुरंगाच्या नावानं प्रसिद्ध असून समोर जी आपल्याला नदी दिसते तिला भीमासुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी चंद्रभागा या नावानेही प्रसिद्ध आहे. पांडुरंग या ठिकाणी कसे आले ह्याची आख्यायिका आपल्याला माहितीच आहे. रुक्मिणी मातेच्या शोधामध्ये पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण या ठिकाणी आले होते आणि पुंडलिकाच्या सेवेला प्रसन्न होऊन त्याचं कार्य पाहून तिथं थांबले. पुंडलिकाने वीट टाकली, त्यावरती श्रीकृष्ण थांबले आणि त्यानंतर विठ्ठल रूपाने ती याच ठिकाणी त्या लोकांच्या दर्शनासाठी, भाविकांच्या दर्शनासाठी किंवा त्यांना दर्शन देण्यासाठी थांबले. अशी आख्यायिका आपण वाचलेली आहे, आपण ऐकलेली आहे. आणि या पंढरीमध्ये आम्हीही सर्व मित्रमंडळी जाऊन दर्शन घेतलं. आता हा श्रीकृष्ण मंदिराचा दुसरा भाग आहे. याही बाजूला पंढरपूर डेव्हलप होत चाललेलं आहे. हा परिसरसुद्धा आम्ही आजूबाजूला थोडंसं हिंडून पाहिलं. मंदिराचा परिसर सोडून बाहेरला जो भाग आहे हा सुद्धा भाग आता डेव्हलप होतो आहे. म्हणजे येणाऱ्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये चंद्रभागेच्या त्या बाजूला हे जुनं पंढरपूर असेल तर चंद्रभागेच्या या तीरावरती आणि अलीकडला बराच भाग आता हे पंढरपूर पसरलेला असेल. या ठिकाणी महाराष्ट्रातले, देशामधले अनेक लोक प्लॉट घेऊन या ठिकाणी घर करण्याचा किंवा जागा करण्याचा, मठ करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक महाराष्ट्रभरामधले जे संत आहेत किंवा आपण त्याला वारकरी महाराज म्हणू, ते लोक या ठिकाणी प्लॉट घेत आहेत मोठमोठ्या प्रमाणामध्ये, 5 गुंठे 10 गुंठे अशा पद्धतीनं, आणि आश्रम करत आहेत जेणेकरून त्या परिसरामधील भाविक इथं आल्याच्यानंतर त्यांना राहता यावं. आता ही गोशाला आहे. याच मंदिरामधील या ठिकाणी असंख्य अशा गायी आहेत आणि या सर्व देशी गायी आहेत. समोर आपण पाहतो ती गीर गाय, पंढरपुरी गाय आहे. अशा सगळ्या देशी गायींचं या ठिकाणी पालन केलं जातं. ही गोशाला श्रीकृष्ण मंदिराचीच आहे आणि हा फार मोठा परिसर आहे. या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं हे सुद्धा एक चांगलं कार्य केलं जातं. हा इस्कॉन मंदिरामधीलच भाग असून इस्कॉन मंदिराच्या परिसरामधला हा गोठा आहे, ज्याला गोशाला म्हणतात. आता पुढे आपण जे श्रीकृष्णाचं मुख्य मंदिर आहे त्या मंदिराकडे वाटचाल करतो आहे. चंद्रभागेच्या पाठीमागात आमची चंद्रभागा आहे आणि समोर जे कळस दिसतो आहे तो श्रीकृष्ण इस्कॉन मंदिराचे जे काही मुख्य देवस्थान आहे त्या देवस्थानाचा कळस आहे. अशा पद्धतीनं इस्कॉन मंदिराचे काही इथं खाद्यपदार्थ वगैरे, प्रसाद, पुस्तकं, ग्रंथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. डाव्या साईडला या ठिकाणी लॉजसुद्धा आहे. लॉज म्हणण्यापेक्षा या ठिकाणी विश्राम करण्यासाठी भाविकांसाठी सोय आहे. इथं जर राहायचं असेल, रात्रीला मुक्काम पडणार असेल तर या ठिकाणी मुक्कामाची सुद्धा सोय आहे. आपण काही नॉमिनल जी काही फीस असेल ती देऊन आपण इथं राहू शकतो. आता आपण श्रीकृष्ण मंदिरामध्ये प्रवेश करू. जे इथलं खास मुख्य मंदिर आहे, इस्कॉन नावानं जी देवस्थान उभं झालं आहे तिची मूर्ती, आपण त्या ठिकाणी आता प्रवेश करतो आहे. आणि हा मधला मंदिराचा परिसर, या ठिकाणी आम्ही सर्व 4-5 जण जे गेलो होतो तर सर्वांनी या ठिकाणी राधा आणि कृष्ण यांचं दर्शन घेतलं. डाव्या साईडला प्रभुपाद यांचीसुद्धा मूर्ती आहे आणि प्रभुपाद यांनी इस्कॉन ची स्थापना केली आहे. पूर्ण जगभर यांचे मंदिर आहेत. महाराष्ट्रातल्या मुख्य देवस्थानाच्या ठिकाणी, मोठ्या शहरामध्ये इस्कॉनची मंदिरं आहेत.
आणि श्रीकृष्ण भक्तीमध्ये हे सगळे लीन होतात. अनेक विदेशी लोकांना आपल्या हिंदू धर्माकडे कन्वर्ट करण्याचं काम, ओढण्याचं काम किंवा श्रीकृष्णामध्ये हिंदू धर्मामध्ये रुची निर्माण करण्याचं काम प्रभुपाद यांच्या ह्या इस्कॉन मंदिरामुळे झालेलं आहे. आम्ही तिथून बाहेर पडलो. आता गाडीमध्ये काही लोक तेल वगैरे गन पावडर ज्याला म्हणतो आपण ते करत आहेत आणि इथून आपण तयार होऊन आता बाहेर पडतो आहेत. इथून बाहेर पडल्याच्यानंतर अगदी पंढरपूरचा जो काही नवीन पूल आहे त्या पुलाच्या तोंडावरच आपण एंट्री मारतो आणि चंद्रभागेच्या नवीन पुलावरून आम्ही आता प्रवास करत पुढे पंढरपूरकडे वाटचाल करतो आहे. पंढरपूरचा नवीन पूल संपल्याच्यानंतर हा नवीन पूल आहे. नवीन पूल संपल्याच्यानंतर अगदी डाव्या साईडला वळून आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि त्याचं जी काही फीस वगैरे आहे नगर प्रवेश करण्यासाठी ती एक फीस देऊन आम्ही आता मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये आलो. आता हे पंढरपूरचं कॉरिडॉर मंजूर आहे असं म्हणलं जातं आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल असं बोललं जातं. तर आपण आता जिथून चाललो आहे हा मंदिराच्या पुढला भाग आहे. ह्या दोन्ही बाजूच्या ज्या इमारती आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी जमीनदोस्त केल्या जातील आणि मंदिराचा जो काय पूर्ण परिसर आहे म्हणजे आपण मंदिराला जर वेढा मारतो आणि दोन्ही बाजूला रोड आहेत तितका रुंदीचा पूर्ण परिसर चंद्रभागेपर्यंत डेव्हलप केला जाईल अशा पद्धतीची एक ही आखणी या ठिकाणी आहे. त्यानंतरच्या काळामध्ये पंढरपूरला आणखीन वैभव प्राप्त होऊ शकतं आणि ही जी काही लोकेशन आहे ते आणखीन सुंदर दिसू शकतं. समोर आपण पांडुरंगाचं मंदिर पाहतो आहे आणि तिकडे आम्ही वाटचाल केली. आम्ही 4-5 क्षेत्रामधले 4-5 जण होतो. कोणी नोकरदार आहे, कोणी व्यावसायिक आहेत आणि या ठिकाणी दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि जाऊ ह्या हिशोबाने आम्ही पंढरपूरला आलेलो आहोत. तर महाराष्ट्रातले असंख्य लोक प्रत्येक एकादशीला पंढरपूरला येतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात, रुक्माईचं दर्शन घेतात आणि परत आपापल्या गावाकडे निघून जातात. आता वर्षामधून एक वेळेस आषाढी वारी एक महिनाभरा जी काय आळंदी ते पंढरपूर चालण्याची वारी असते तीसुद्धा होते, ती आपल्याला माहितीच आहे आणि ती पण आता जवळपास आलेली आहे. अगदी जूनच्या शेवटी जुलैच्या सुरुवातीला ती वारी येईल. परंतु सध्या जे काही मंदिराचं मधलं काम झालेलं आहे ते काम भी आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करून पाहता येतो. आषाढी वारीमध्ये अनेकाला दर्शनाला मध्ये प्रवेश करता येत नाही किंवा गर्दीमध्ये जे वृद्ध आहेत त्यांना प्रवेश करता येत नाही. आता ह्या स्थितीमध्ये मंदिर आसपास खुलं असल्याने असतं, नगण्य अशी गर्दी असते आणि त्यामुळं पांडुरंगाचं व्यवस्थितपणे दर्शन या ठिकाणी होतं. आमचंही दर्शन झालं. अगदी पायाला स्पर्श करून आम्ही या ठिकाणी दर्शन केलं. हा मंदिराच्या पुढला परिसर समोर जे थांबलेत ते आमचे सहकारी आणि हे समोर थांबलेले आणखीन परत आमचे काळेसाहेब म्हणून जे आहेत सहकारी त्यांचे जावाईसुद्धा आले होते. डाव्या साईडनं जावाई त्यांचे मित्र आहेत. नंबर 2ला काळेसाहेब आहेत, चष्मा घातले आहेत ते मनसुडे साहेब आहेत. गजानन सोनवणे म्हणून ते पण आमचे मित्र आहेत आणि कॅमेऱ्याला मी आहे सध्या. तर अशा आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो, दर्शन घेतलं. तर ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा आणि चंद्रभागेच्या या तीरावरती पांडुरंग आणि दुसऱ्या तीरावरती श्रीकृष्ण यांचे दर्शन निश्चितपणे घ्या.